मेडिकल स्टोअर मधून औषध घेताय? सावधान. बीपी डायबिटीजच्या गोळ्या गुणवत्तेत फेल. दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी दररोज बीपी, शुगर किंवा पेन किलरची गोळी घेत असाल तर थांबा. हा रिपोर्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मेडिकल स्टोअरमधून आजारांवर उपाय म्हणून तुम्ही घेत असलेली औषधं तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकतात. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. देशातील औषधांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या CDSCOनं मे 2026च्या एका अहवालात धक्कादायक खुलासा केलाय. दैनंदिन वापरातील तब्बल 157 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहेत. मात्र ही औषधं फेल होण्यामागे नेमकी कोणती कारण आहेत ते पाहूया. काही गोळ्यांमध्ये आजार बरा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुख्य औषधी घटकांचं प्रमाण कमी होतं, तर काही औषधं बनवताना होणाऱ्या चुकांमुळे ते शरीरात व्यवस्थित विरघळत नव्हते. तसंच औषधांमधील घटक योग्य नसल्यामुळे रुग्णानं ही औषधं घेऊनही त्याचा आजारावर म्हणावा तसा परिणाम होत नव्हता. यात मधुमेह आणि रक्तदाबाची औषधं, गॅस आणि ॲसिडिटीच्या गोळ्या, ताप, खोकला आणि वेदनाशामक औषधांचा समावेश होता. मुळात जेव्हा एखादा रक्तदाब किंवा मधुमेहाचा रुग्ण निकृष्ट दर्जाचं औषध घेतो तेव्हा त्याची शुगर किंवा बीपी नियंत्रणात राहत नाही. रुग्णाला वाटतं की तो रोज औषध घेतोय, पण शरीरातील आजारावर औषध कामच करत नसल्यामुळे अचानक हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक किंवा किडनी निकामी होण्याचा धोका कित्येक पटीनं वाढतो. त्यामुळे CDSCOच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चाचणीत फेल झालेल्या औषधांचे बॅच नंबर तपासा आणि औषधं नेहमी अधिकृत आणि विश्वासू मेडिकल स्टोअरमधूनच खरेदी करा. अन्यथा कंपन्यांची नफेखोरी रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.